नमस्कार पाटील, तुम्ही हे होळीचं महत्त्व काय सांगू शकता तुम्ही जगाला? नमस्कार, मी अरुण चिंदू चोरगे, पाटील गोंशेत गावचे. मी आज या उत्सवानिमित्त आज मोठ्या उत्सवामध्ये आज हा होळीचा सण आज आपल्या गोंशेत गावामध्ये मोठ्या उत्साहामध्ये हा सण साजरा केला जात आहे. या होळीच्या सणाचे महत्त्व जे आहे हे पौराणिक पद्धतीने आमच्या गावामध्ये पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा केला जातो आहे. या होळी सणाचं महत्त्व जे आहे हे विष्णू भगवंताचे जे भक्त आहेत प्रल्हाद, आणि या भक्त प्रल्हादांना मारण्यासाठी हिरण्यकश्यपूने त्यांची बहीण जी होलिका होती तिच्यावरती हे कार्य सोपवलं होतं. होलिकाने भक्त प्रल्हादाला आपल्या मांडीवरती घेऊन आज त्याचं दहन करायचं होतं. भक्त प्रल्हादाला मारण्याचा कट रचलेला होता, परंतु देवाने हा देवीच्या रूपामध्ये येऊन भक्त प्रल्हादाचं रक्षण केलं आणि या दुष्ट प्रवृत्तीचं होलिकाचं आज दहन झालेलं आहे. थोडक्यात दुष्ट प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी आपण होली हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो. आमच्या गावामध्ये पारंपरिक पद्धतीनं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांच्या सहकार्याने प्रेरणेने आज मी वडिलोपार्जित पारंपरिक पद्धतीनुसार गावचे अरुण चिंदू चोरगे पाटील, आमचे वडील चिंदू पाटील हेही त्यांच्या वडिलापासून ही प्रथा चालू होती आणि ती अशीच पुढे राहिलेली आहे. केवळ हे आमच्या ग्रामस्थांचे आशीर्वाद, प्रेरणा आणि त्यांच्या पाठिंब्यानुसार मी आजपर्यंत त्यांच्या प्रेरणेने हे होळीचं मांडणी, पूजन आणि प्रज्वलन हे देखील माझ्या हाताने केलं जातं. केवळ आमच्या ग्रामस्थांच्या कृपाशीर्वादामुळे हे आजपर्यंत चालू आहे आणि याही पुढे राहील अशी मी अपेक्षा बाळगतो. पाटील, दिवसभराचं तुमचं कसं असतं दिनचर्या? म्हणजे तुम्ही हे सर्व कसं करता, म्हणजे तुमच्या गावातील सर्व रहिवासी? आज आमच्या गावातील रहिवासी होळीचा सण हा फार मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. सर्व गावकरी आज मंदिराच्या या होळीच्या प्रांगणामध्ये सर्व आनंदाने, उत्साहाने एकत्र येतात आणि हा होळीचा सण साजरा केला जातो. तर आज आणि यानंतरसुद्धा 5 दिवस हा रंगाची उधळण, प्रेमाची, आनंदाची आणि ही उधळण आमच्यामध्ये सर्व ग्रामस्थांमध्ये वातावरण निर्मिती झालेली आहे. आणि थोडक्यात सांगायचं म्हटलं तर राधा आणि कृष्ण यांच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून ही रंगाची उधळण 5 दिवस केली जाते आणि अशी ही आख्यायिका आहे 5 दिवसाची. आणि आमच्या गावातील प्रत्येक घरातील नैवेद्य संध्याकाळी होळीला घेऊन आणला जातो आणि होळीचं पूजन केलं जातं आणि नैवेद्य दाखवून सर्वजण संध्याकाळी पुरणपोळीचं गोड असं जेवण केलं जातं. आणि संध्याकाळी भजनाची जी प्रथा आहे ही 5 दिवस आमच्याकडं होळीच्या समोर मोठ्या आनंदाने, उत्साहाने, भाविकतेने भजन केलं जातं आणि होळीचा सण साजरा केला जातो. सरपंच, काय सांगू शकता तुम्ही आजच्या दिवसाचं महत्त्व थोडक्यात? आज या ठिकाणी गोंशेमध्ये होळीच्या निमित्तानं गावातील एकोपा आणि पारंपरिक पद्धतीनं चाललेला हा सण गावातील सर्व लहान थोर मंडळी सर्वांच्या सहकार्याने होळीचं पूजन केलं जातं. ज्यांचा मान आहे ते अरुण चिंदू चोरगे पाटील यांना प्रत्येक वर्षी मान दिला जातो. गावातील सकाळपासून जर म्हटलं, गावातील प्रत्येक घरातून गौरी आणली जाते, गौऱ्या आणल्या जातात, फाटी आणली जातात आणि त्याचं हे केल्यानंतर या संध्याकाळी 7:30 वाजता याच ठिकाणी होळीचं हे केलं जातं. आणि गावाच्या वतीनं सर्वजण सहभाग घेतात. लहान थोर मंडळी असतील, ज्येष्ठ मंडळी असतील आणि पारंपरिक जे खेळ असतील या 5 दिवसामध्ये, त्या पद्धतीनं 5 दिवस या गावामध्ये हा कार्यक्रम साजरा केला जातो. धन्यवाद.